नमस्कार, माधवीज रेसिपीमध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आज मी तुम्हाला झटपट बनणारी शेवयांची खीर रेसिपी दाखवणार आहे। तर त्यासाठी साहित्य बघूया। तर इथे मी थोडेसे काजू बदाम घेतलेत, शेवया घेतलेत, तूप आणि साखर घेतलेले आहे। तर सगळ्यात आधी मी तूप गरम करून घेते। त्यासाठी इथे 1 चमचाभर तूप घेतले। तूप छान गरम झाले। आता त्याच्यामध्ये मी काजू बदामाचे काप ॲड करून घेते। आता याला तुपामध्ये छान परतून घ्यायचे। आता हे छान परतत आलं की याच्यामध्ये आपल्याला शेवया ॲड करायचे आहेत। इथे मी शेवया ॲड करते आणि त्याला सुद्धा थोडंसं परतून घेते। आता इथे मी रेडीमेड शेवया वापरल्यात। याऐवजी आपल्याकडे घरी ज्या शेवया असतात त्या जरी वापरल्या तरी चालतील, त्याची सुद्धा टेस्ट खूप छान लागते। आता याच्यामध्ये मी अर्धा लिटर दूध वापरणार आहे आणि हे जे दूध जे घेतले ते मी कच्चंच घेतलेलं आहे। तर याच्यात डायरेक्ट मी अर्धा लिटर दूध जे आहे ते ॲड करते। त्यानंतर याच्यामध्ये लागेल आपल्याला साखर। तर इथे मी 1 छोटी वाटी साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर घेऊ शकता। म्हणजे जर का तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण ठेवू शकता साखरेचं। आता याला एक 4 ते 5 मिनिटं मी स्लो गॅसवरती ठेवणार आहे। छान उकळी आणून घेऊ याला। त्याला छान उकळी आलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला वेलची पूड ॲड करायची आहे। तर इथे मी अर्धा चमच एवढी वेलची पूड घेतली, ती सुद्धा याच्यामध्ये मी ॲड केले। त्यानंतर परत आपल्याला 4 ते 5 मिनिटांसाठी स्लो गॅसवरती ठेवायचे। तर अशा पद्धतीने आपली ही शेवयांची खीर झटपट तयार होते। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कशी बनली मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन नवीन रेसिपींसोबत पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद।